रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतला वाद काही केल्या शमण्याची चिन्ह अजूनही दिसत नाहीयेत। दोन्ही पक्षांमध्ये या मुद्द्यावरनं चांगलंच वाकयुद्ध रंगलंय आणि आता या वादाला क्रिकेटच्या मैदानात फोडणी दिली गेलेली आहे। सुनील तटकरेंनी टाकलेल्या गुगलीवर महेंद्र थोरवेंनी चौकार मारण्याचा प्रयत्न केलाय। रायगडच्या पालकमंत्री पदावरून आरोपांची बॉलिंग। तटकरे आणि थोरवेंची एकमेकांवर गुगली। होळीच्या तोंडावर क्रिकेटच्या भाषेत शिमगा। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हातात हात घालून काम करणाऱ्या शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्ह्यात चांगलंच फाटलंय। त्यात कळीचा मुद्दा ठरलाय रायगडचं पालकमंत्रीपद। भरत गोगावले यांना पालकमंत्री व्हायची इच्छा असताना महायुतीच्या हायकमांडनं राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंना पालकमंत्रीपद दिलं आणि मोठ्या वादाला तोंड फुटलं। गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत महामार्ग रोखत थेट मुंबई गाठली। त्यामुळे अदिती तटकरेंना दिलेल्या पालकमंत्रीपदाचा निर्णय स्थगित करण्यात आलाय। हाच धागा पकडत तटकरे काय म्हणाले होते ते तुम्हीच ऐका। पंचाने दिलेला निर्णय काही लोकांना पटत नसतो म्हणून सांगत असतील आम्हाला कळू देत नाही। हे आरडाओरडा खरी किती आणि खोटे किती आकडे जाऊन बघत असतात। आता स्लो मोशन मध्ये लक्षात येतं की आरडाओरडा करण्यापेक्षा निर्णय देणारा पंच तो अतिशय योग्यच असतो। हे अनेक वेळा त्या ठिकाणी पाहिलं। रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुनील तटकरेंनी दिलेले क्रिकेटमधील उदाहरण शिवसेनेच्या चांगलंच जिवारी लागलं होतं। सुनील तटकरेंना उत्तर देण्याकरता शिंदेची शिवसेना संधी शोधत होती। अखेर अलिबागमध्ये आयोजित केलेल्या आमदार चषक स्पर्धेत ही संधी मिळाली आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना क्रिकेटच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय। थोरवे एवढ्यावरच थांबले नाहीत तर आमच्यासारख्या सहकाऱ्यांनी आपल्याला कप्तान बनवलंय म्हणून तर तुम्ही केंद्रात गेलात अशी आठवणही थोरवेंनी तटकरे यांना करून दिली आहे। क्रिकेट खेळाचं तू आम्हाला उदाहरण या ठिकाणी देऊ नकोस। पंचांनी निर्णय जरी दिलेला असेल तरी आज क्रिकेट हे पुढे गेलेलं आहे आणि थर्ड अंपायर आलेला आहे आणि थर्ड अंपायरनी तो निर्णय चुकीचा होता म्हणून आपण त्या ठिकाणी स्थगिती घेऊ शकलो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी विसरता कामा नये। राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सध्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून कलगीतुरा सुरू आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकमेकांकरता एकत्रित मत मागणारे हे दोनही पक्ष आता मात्र पालकमंत्री पदावरून एकमेकांची उणीधुणी जाहीरपणे करतायत। त्यामुळे होळीच्या तोंडावर क्रिकेटच्या भाषेत सुरू असलेल्या या राजकीय शिमग्याची चर्चा जोर धरतीये। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।